Hello friends, we are discussing the third chapter, that is the motion in the plane, and today's point is we are going to discuss projectile motion. That is, तुम्ही लहानपणी जर तुमच्या घराजवळ जेव्हा आंब्याचं किंवा चिंचेचं झाड असेल तर तुम्ही अगदी खूप आवडीने उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आंबे म्हणजे कैऱ्या जे आपण तोडतो तर असा दगड मारून तुम्ही ती कैरी तोडण्याचा प्रयत्न केला असेल किंवा आंबा तोडण्याचा प्रयत्न केला असेल. जेव्हा कैरी किंवा चिंच तोडण्याचा प्रयत्न केला असेल किंवा ग्राउंडवर तुम्ही खेळत असताना तुम्ही जर फुटबॉल असेल तर त्याला तुम्ही तुम्ही किक केलं असेल. यू मस्ट हॅव किक द फुटबॉल. तर किक केल्यानंतर तो फुटबॉल कसा मूव्ह होतोय किंवा मग तुमच्या हातात जर एखादा बॉल असेल, रुटीन रबर बॉल, टेनिस बॉल, आणि मग तो रबर बॉल तुम्ही असा विथ सम व्हेलॉसिटी तुम्ही असा फेकला असेल तर त्या बॉलची जी मोशन आहे, त्या फुटबॉलची जी मोशन आहे किंवा तुम्ही जो स्टोन धरलेला आहे आणि तो त्या आंब्याला तुम्ही त्या कैरी तोडण्यासाठी म्हणून त्या दिशेने भिरकावला असेल तर द मोशन ऑफ द स्टोन or the football or the rubber ball, such motion of the object when you are giving some particular velocity to that object and you are throwing the object in some particular direction in air, then in that case that object is called as a projectile, and the motion of that object in that air is called as projectile motion. So this projectile motion we are going to discuss in detail today. तुम्ही जे लहानपणी ज्याची मजा घेतलेली आहे त्याचं जे सायन्स आहे ते आज आपण डिस्कस करणार आहे. सो नाव वी आर गोइंग टू डिस्कस द प्रोजेक्टाइल मोशन अँड द ऑब्जेक्ट, युअर ऑब्जेक्ट, दो इट इज अ स्टोन और इट इज अ रबर बॉल, हाऊ इट मूव्स, तो कसा मूव्ह होतो तो प्रोजेक्टाइल. तो सुरुवातीला तो असा उंच जातो, तो जो बॉल आहे तो सुरुवातीला असा उंच जातो, एका ठराविक उंचीपर्यंत पोहोचतो आणि मग तो असा खाली येऊ लागतो. सो अशा पद्धतीने दिस इज कॉल्ड ॲज द ट्रॅजेक्टरी ऑफ द प्रोजेक्टाईल. सो अँड दिस इज द पाथ ऑफ द प्रोजेक्टाईल. त्याचा जो पाथ आहे, त्याचा जो मार्ग आहे, तो जो स्टोन असेल किंवा तो जो बॉल असेल तुम्ही जो फेकलेला आहे हवेमध्ये, आकाशामध्ये, आकाशाच्या दिशेने तुम्ही जो फेकलेला आहे त्याचा हा पाथ असणार आहे आणि ह्याला आपण म्हटलेलं आहे ट्रॅजेक्टरी ऑफ द प्रोजेक्टाईल. नाव हाऊ इज द मोशन, हाऊ इज द प्रोजेक्टाईल मोशन. सो ही जी मोशन आहे, ही प्रोजेक्टाईल मोशन आहे, ही इन वन डायरेक्शन नाही आहे. तर प्रोजेक्टाईल कसा चाललेला आहे, तो ऑब्जेक्ट कसा चाललेला आहे, असा चाललेला आहे. सो इट इज अ 2 डायमेन्शनल मोशन. तो एक्स ॲक्सिसच्या दिशेने पण चाललेला आहे आणि तो वाय ॲक्सिसच्या दिशेने पण चाललेला आहे ऑब्जेक्ट. हेन्स इट इज दिस प्रोजेक्टाईल मोशन इज अ मोशन इन अ प्लेन. तुम्ही जेव्हा तो ऑब्जेक्ट किंवा तो प्रोजेक्टाईल असा भिरकावताय आकाशामध्ये, आकाशाच्या दिशेने, हवेमध्ये, त्यावेळेला तुम्ही एक ठराविक एनर्जी देताय, त्याला ठराविक व्हेलॉसिटी देताय आणि मग तुम्ही तो फेकणार आहात. सो इट हॅज द ऑब्जेक्ट इज गिवन इनिशियल व्हेलॉसिटी. ऑफकोर्स ज्या वेळेला तुम्ही तो आकाशामध्ये भिरकावता त्यावेळेला किंवा त्या झाडाच्या दिशेने भिरकावता त्यावेळेला देर इज द अर्थ इज पुलिंग द ऑब्जेक्ट डाऊन ड्यू टू द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी सतत तो जो ऑब्जेक्ट जो तुम्ही फेकलेला आहे विथ सम पर्टिक्युलर व्हेलॉसिटी त्याला सतत खाली खेचते. म्हणून द डायरेक्शन ऑफ ॲक्सिलरेशन अलॉंग द एक्स ॲक्सिस काय आहे तर 0 आहे, पण अलॉंग द वाय ॲक्सिस, कारण पृथ्वीचं जे ॲक्सिलरेशन आहे म्हणजे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ते कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे, ते डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे ऑलवेज. आणि म्हणून आपण त्याला, आणि ते किती आहे, जी, दॅट इज 9.8 meters per second square. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नाव सो वी हॅव रिटन हिअर AY इज -g बिकॉज इट इज इन द acceleration due to gravity is always in the downward direction. Now here the forces like air resistance,
or the effect of rotation of the earth, हे जे फोर्सेस आहेत निसर्गातले जे खूप जास्त पॉवरफुल नाही आहे, निग्लिजिबल आहेत, म्हणून आपण इथे सुद्धा त्यांना निग्लेक्ट केलेलं आहे. So that our calculations will also be easy, and we are also neglecting the forces. So let the projectile, so this is the projectile motion, and let u be the initial velocity given to the projectile. म्हणजे आपण ज्या velocityनी तो स्टोन किंवा तो बॉल फेकतोय, that is the initial velocity. So let that be u. Theta. Theta is the angle made the projectile with respect to the x-axis. X-axis बरोबर जो तो angle तयार करतो. Now, ह्या u ला आपण कसं represent करू शकतो? uxi plus uyj. कारण u ही जी initial velocity आहे, the motion of the projectile is in a plane, and त्याची जी initial velocity आहे त्याला दोन components आहेत. Component along the x-axis and component along the y-axis. हे components, आता हे जे दाखवलेलं आहे with the red, the arrow, ती त्याला velocity दिलेली आहे, ही u आहे. This is the initial velocity of the projectile, this u. Now this u, this vector is separated, is resolved into two components, that is ux and uy. कसे कंपोनेंट्स मध्ये रिझॉल्व केले तर इथून आपण परपेंडिक्युलर ड्रॉप केला आणि हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स, दिस डिस्टन्स इज ux, आणि इथून आपण परपेंडिक्युलर ड्रॉप केला ऑन द एक्स ॲक्सिस, मग हे जे डिस्टन्स आहे ते ux मिळालं. परपेंडिक्युलर ड्रॉप केला या पॉईंट पासून, म्हणजे हा जो इनिशियल व्हेलॉसिटी आहे प्रोजेक्टाईलची, या पॉईंटवरून आपण परपेंडिक्युलर ड्रॉप केला अलॉंग द वाय ॲक्सिस, मग हा जो आहे, हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आहे uy, हे एवढं डिस्टन्स आहे. सो आपण दोन पार्ट्समध्ये सेपरेट केलेलं आहे. इनिशियल व्हेलॉसिटी यूला, त्याला अलॉंग द एक्स ॲक्सिस ux, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी अलॉंग द एक्स ॲक्सिस ux, अँड इनिशियल व्हेलॉसिटी अलॉंग द वाय ॲक्सिस इज uy. सो आपण या यूला सेपरेट केलं uxi प्लस uyj, म्हणजे ह्या एकत्रित, या दोघांचे एकत्रित मिळून हा u, that is the initial velocity of the projectile आपल्याला मिळालेला आहे. So now we can say, now this is the angle with the x-axis, the projectile which makes with the x-axis. So this is sine of, we know what is sine of theta. Sine of theta is the opposite side upon the hypotenuse. So sine of theta, मग आता हा जो साइन थीटा आहे, हा काय आहे, अपोजिट साइड, म्हणजे दिस इज आपण हा रेक्टँगल कंप्लीट केलेला आहे. इथे हा ux आहे, हा ux आहे, इथून इथून हा uy आहे, आणि हा जो रेक्टँगल आहे हा आपण कंप्लीट केलेला आहे. सो this much is uy, this is uy, so this much is also uy. So we write this is as uy, and this as u, म्हणजे ह्याचा मॅग्निट्यूड किती आहे, u आहे. So we write sine of theta is uy upon u. So uy is u sin theta. म्हणजे ह्या uy ची व्हॅल्यू किती फाइंड केली आपण, u sin of theta एवढी व्हॅल्यू uy ची आपण फाइंड केलेली आहे. and we know that cos of theta is adjacent side upon hypotenuse. So cos of theta, याचा cos theta, so this is equal to the adjacent side. adjacent side rectangle ची कोणती आहे, ही आहे. upon hypotenuse कोणता आहे, हा आहे रेक्टँगलचा. so u cos of this theta is ux, this is the ux. हा जो डिस्टन्स आहे, हा ux आहे, हा ux एवढा डिस्टन्स आहे, हा uy आहे, आणि हा पण uy आहे, आणि हा जो आहे तो uy, तो हा जो आहे हा u, that is the direction of the projectile with respect to the x axis. मग हा u आहे. मग आपण कसं लिहिलेलं आहे, cos of theta is ux upon u. So ux is u cos theta. म्हणजे हा जो ux आपण फाइंड केलेला आहे होता, x कंपोनेंट ऑफ द प्रोजेक्टाइल, तो किती आहे, ux is u cos theta. and हा जो y कंपोनेंट आपण फाइंड केला होता प्रोजेक्टाइलचा, वेलॉसिटीचा y कंपोनेंट, इनिशियल वेलॉसिटीचा uy, हा जो uy फाइंड केला होता तो किती आहे, तर uy is u sin theta. मग हे दोन्ही आपण याच्यामध्ये पुटअप करू. सो वी गेट u इज इक्वल टू u cos theta I प्लस u sin theta j. म्हणजे हा जो इनिशियल व्हेलॉसिटी आहे, u ही जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे प्रोजेक्टाईलची, तिला आपण दोन पार्ट्समध्ये सेपरेट केलं.
यू एक्स आणि यू वाय, त्याचे एक्स आणि वाय कंपोनंट, त्याला आपण अजून वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट केलं, यू इक्वल टू यू कॉस थीटा आय प्लस यू साइन थीटा जे. So now ux, that is the x component of the initial velocity, is u cos theta, and uy, the y component of the initial velocity, is u sin theta. The acceleration along the x direction ला accelerate करताय का कोणी projectile ला? नाही. पण y direction ला मात्र Earth's gravitational pull, Earth's gravitational field influence करते y direction ला, आणि तो projectile खालच्या दिशेने खेचला जातोय. So the acceleration in the y direction is minus g. कारण तो निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिसमध्ये खेचला जातोय, म्हणून तो खाली खेचला जातोय, म्हणून आपण तिथे मायनस जी लिहिलेलं आहे. मग आता हे आपण एक्स ॲक्सिससाठी आपण व्हेलॉसिटी घेणार आणि नंतर आपण वाय ॲक्सिससाठी डिस्कस करणार. सो फॉर एक्स ॲक्सिस आपल्याला माहिती आहे कायनॅमेटिकल इक्वेशन ऑफ मोशन, सो दे आर व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. मग आपण व्ही एक्स दिशेने डिस्कस करतोय ते, म्हणून आपण लिहितोय व्ही एक्स इज इक्वल टू यू एक्स प्लस एटी. But ax is 0 because the acceleration of the projectile along the x direction is 0. So Vx is equal to ux into plus 0 into t. So Vx is equal to ux or Vx is equal to u cos theta. हे एक आपण इक्वेशन मिळवलेलं आहे. And आता आपण नेक्स्ट y axis च्या मोशनकडे जाऊ, y डायरेक्शनच्या मोशनकडे जाऊ. So Vy is equal to uy plus ay into t. So Vy is equal to uy. But what is ay? Ay is the acceleration due to gravity along the y direction. So that is equal to minus g because it is the gravitational pull. So Vy is equal to uy plus minus g into t. So Vy is equal to uy minus gt. Now we know that uy is u sin theta. So we write here Vy is u sin theta minus gt. So we have got this as the one more equation. So now here the projectile is moving from here. It is moving like this. It has come to a highest point and then it has started moving in the downward direction, and here it has fallen on the ground with velocity v. Now its initial velocity projectile ची किती आहे? u ही initial velocity. आपल्याला माहिती आहे की त्याचा x component u cos theta आहे, या initial velocity. y component u sin theta आहे. आता जसा हा प्रोजेक्टाईल वरती मूव्ह होणार आहे तर तसा द एक्स कंपोनेंट दॅट इज यू कॉस थीटा इज रिमेनिंग द सेम बिकॉज देर इज नो ॲक्सेलरेशन और डिॲक्सेलरेशन. त्याला अपोज करणारा दुसरा कंपोनेंट नाही आहे. सो प्रोजेक्टाईल इथे पोहोचला तरी त्याचा एक्स कंपोनेंट ऑफ द व्हेलॉसिटी यू एक्सच राहणार. प्रोजेक्टाईल इथे पोहोचला हायेस्ट पॉईंटवर तरी त्याचा एक्स कंपोनेंट, the velocity along the x direction, ही ux राहणार. पार्टिकल इथे पोहोचला तरीही the x component of the velocity will be ux, that is u cos theta. पार्टिकल इथे जरी पोहोचला तरी the x component of the velocity will be ux, that is u cos theta. आता उरला प्रश्न y componentचा. इथे या ठिकाणी जेव्हा पार्टिकल मूव्ह होतोय तेव्हा त्याचा y component आहे u sin theta. पण माझा पार्टिकल जेव्हा इथे पोहोचला त्यावेळेला व्हेलॉसिटी वाय डायरेक्शनच्या व्हेलॉसिटीला फक्त एकच कंपोनेंट नाही उरला, यू साइन थीटा. का तर आता अजून एक ॲक्सेलरेशन त्याच्यावर आहे. द ग्रॅव्हिटेशनल पुल, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज पुल, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ इज पुलिंग द प्रोजेक्टाईल, द ऑब्जेक्ट, द स्टोन, द बॉल टुवर्ड्स द अर्थ. म्हणजे आता इथून जसं जसं तो प्रोजेक्टाईल पुढे पुढे निघतो आहे तसं तसं पृथ्वी त्याला स्वतःच्या खालच्या दिशेने खेचते. प्रोजेक्टाईलची व्हेलॉसिटीचा वाय कंपोनेंट कोणत्या डायरेक्शन आहे? वरच्या डायरेक्शनमध्ये आहे. पण अर्थ त्याला कोणत्या डायरेक्शनमध्ये खेचते? खालच्या डायरेक्शनमध्ये आहे. म्हणजे ॲक्सिलरेशन कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. म्हणजे प्रोजेक्टाईल जरी या डायरेक्शनमध्ये वरती मूव्ह होत असला, त्याचा हा वाय कंपोनेंट असला, तरीही देर इज वन मोर कंपोनेंट, that is the Earth's gravitational pull, which is pulling the projectile in the downward direction. मग जेव्हा इथे जेव्हा पोहोचतो मग असं करत करत पृथ्वी त्याला खेचत राहते इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणून त्याची व्हेलॉसिटी काय होते? वाय डायरेक्शनची एक्स डायरेक्शन व्हेलॉसिटी त्याची नेहमीच सेम राहते. बट द वाय डायरेक्शन व्हेलॉसिटी goes on decreasing now, and when the projectile reaches at some particular point, at that time the
there is a velocity along the x direction which is the same, which is ux, but the velocity along the y direction becomes 0. म्हणजे या पॉइंटवर vy is equal to 0. मग आता जसं प्रोजेक्टाईल पुढे पुढे एक्स डायरेक्शनला व्हेलॉसिटी आहे म्हणून प्रोजेक्टाईल पुढे प्रवास करतो आहे. मग आता जसा तो पुढे पुढे प्रवास करू लागला तसा तसा द अर्थ आता त्याची जी तो जे खालच्या दिशेने चाललेला आहे द ग्रॅव्हिटेशनल कंपोनंट नाव इट इज हेल्पिंग. आतापर्यंत तो वर चढत होता म्हणून त्याच्या वर चढण्याला विरोध होत होता, अपोज होत होतं ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल पुल, ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आतापर्यंत त्याच्या वर चढण्याला विरोध होत होता म्हणून त्याची व्हेलॉसिटी हळूहळू कमी होत होत 0 झाली. मग या पॉईंटवर व्हेलॉसिटी हॅज बिकम 0. आणि आता जसा तो इथून इथे पुढे येणार आहे त्यावेळेला द Earth's gravitational pull, the component, the acceleration due to gravity is going to help it. आता ते इथे acceleration त्याला विरोध करत होतं, इथे acceleration त्याच्या मदतीला येणार आहे. आणि म्हणून इथे या डायरेक्शनला येताना the earth gravitational pull is also in this direction and the velocity y direction velocity is also in this direction, so it is going to help the object. So the object will be coming from here to here. It will again gain some particular velocity. इथे जी त्याची y कंपोनंटची velocity 0 झाली होती आता त्याला तो गेन करणार आहे काही velocity त्याला मिळणार आहे कारण पृथ्वी ॲक्सलरेट करते the body, the object in the downward direction आणि म्हणून त्याची इथे vy that is the velocity in the y direction आणि मग असं करत करत इथे vy the velocity in the y direction. ux ही त्याची जी velocity आहे ती along the whole motion of the trajectory of the projectile will remain the same, but the velocity along the y direction vy is going to change. Now we know that vx is u cos theta. This is going to remain constant for whole motion of the trajectory. Now we will see how much is the projectile displaced along the x direction किंवा आपण त्याची displacement बघूया along the x direction. So we will write this as x or किंवा आपण sxu लिहू displacement along the x axis. That is equal to, now we know that speed is equal to displacement upon time. So displacement is equal to speed into time. इथे आपण सगळं स्केलर मध्ये घेतो आहे, वेक्टर्स बद्दल डायरेक्शन मध्ये आता मी बोललेली नाहीये. So the displacement is equal to the speed or the magnitude of velocity into time. So magnitude of velocity किती आहे u cos of theta into the time. किती टाइम साठी प्रवास होतो आहे ह्या प्रोजेक्टाईलचा तर t ह्या टाइम साठी प्रवास होतो या प्रोजेक्टाईलचा. आणि हा जो अँगल आहे angle of the projectile with respect to the x-axis तो कसा आहे तर तो between 0 and 90 degree एवढा आहे असा तो angle आहे. So this is into t. So sx is equal to, so sx we have got this sx is equal to u cos of theta into t. So this is the third equation we have obtained. This is for displacement. And now we go, this is the displacement along the x-axis, this equation. And now we go for the equation for displacement along the y-axis. म्हणजे y-axis ला किती displace झालेला आहे particle किंवा object. So now we know आता इथे या ऑब्जेक्टला acceleration नाही आहे कारण acceleration along the x-axis is 0. velocity कशी आहे along the x-axis आपल्याला आत्ताच सांगितलेलं आहे की ux ही कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आहे म्हणून ॲक्सेलरेशन अलॉंग द एक्स ॲक्सिस 0 आहे. पण वाय ॲक्सिसच्या दिशेने तसं घडत नाही आहे. देर इज ॲन ॲक्सेलरेशन अलॉंग द वाय ॲक्सिस अँड हेन्स वी विल राईट द इक्वेशन एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला or this is the kinematical equation of motion for the displacement of the object. So S is the displacement. So displacement as याला आपण y म्हणू शकतो किंवा आपण याला sy पण म्हणू शकतो म्हणजेच displacement along the y axis. So याला u किती आहे इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे u sin theta. मग आता कसं लिहिलं u sin of theta into t plus half
A किती आहे? minus g into t square. So this is the equation. So we get Sy is equal to u sine of theta into t minus half g t square. So this is the second equation, that is the displacement of the projectile along the y-axis. We write this as the fourth equation. So now after any time t, if supposing the projectile is making an angle alpha with the projectile is moving like this and it is making an angle alpha with the x-axis, then the direction of projectile, that is the tan of alpha, is equal to Vy at time t upon Vx at time t. The next part we would be discussing in the next lecture. Thank you.